बघा प्रकरण क्रमांक 5 वर्ग 10 प्राण्यांचं वर्गीकरण, त्याच्यामध्ये संधिपात प्राणी संघ फायलम आर्थ्रोपोडा. आता या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगी असतात. छोट्या छोट्या तुकड्यांना जोडून तयार झालेली ती उपांगी असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात. संधिपाद, संधी म्हणजे काय? छोटे छोटे तुकडे थोडक्यात. आणि हे तुकडे जोडून त्यांची उपांगे तयार झालेली असतात, म्हणून त्यांना संधिपाद प्राणी असं म्हटलं जातं. आणि एक लक्षात ठेवा, पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. पृथ्वीवरील सगळ्यात जास्त संख्या असणारे प्राणी कोणते? तर संधिपाद प्राणी संघ. असा एक प्रश्न त्या ठिकाणी तयार होऊ शकतो की सर्वात जास्त प्राणी संख्या असणारा संघ कोणता? तर त्याचं उत्तर तुम्हाला असं देता येईल, संधिपाद प्राणी. आणि म्हणून संधिपाद प्राणी संघ प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. प्राण्यांमध्ये सर्वात मोठा आणि जीवन संघर्षामध्ये सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे हा संधिपाद प्राणी संघ. आता बघा, या प्राणी राहतात कुठे? या प्राण्यांचा अधिवास कुठून कुठपर्यंत आहे बघा. म्हणजे खोल महासागरामध्ये, म्हणजे समुद्राच्या तळाशी सुद्धा असतात. आणि सर्वात उंच पर्वत शिखर जर असेल तर त्या सर्वात उंच पर्वत शिखरावर सुद्धा या प्राण्यांचा त्या ठिकाणी आपल्याला अधिवास आढळतो. म्हणजे अशा प्रकारे हे प्राणी खोल महासागरात तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आढळतात. सर्व प्रकारच्या अधिवासात ते आढळतात. त्यांचं शरीर त्रिस्तरी, सत्य देह गुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून ते खंडीभूत असते. आपण हे शिकलेलो आहे की त्रिस्तरी कशाला म्हणतात, सत्य देह गुहा कशाला म्हणायचं आणि द्विपार्श्व सममित कशाला म्हणायचं, हे पण आपण मागच्या तासिकांमध्ये शिकलो. त्यानंतर एक लक्षात ठेवा, या प्राण्यांच्या शरीराभोवती कायटिन युक्त बाह्यकंकाल असते. एक्झोस्केलेटन जो असतो तो कायटिनचा बनलेला असतो. बाह्यकंकाल जे असते या प्राण्यांचं हे कायटिनचं बनलेलं असतं. आणि हे प्राणी एकलिंगी असतात. हे प्राणी एकलिंगी आहेत. त्याचं उदाहरण बघा, खेकडा, कोळी, विंचू, गोम, झुरळ. झुरळ सुद्धा या गटातला आहे. विंचू, झुरळ, गोम, फुलपाखरू, मधमाशी. हा पैसा जो आपल्याला पावसाळ्यामध्ये आढळतो ना, तो सुद्धा या आर्थ्रोपोडा म्हणजेच संधिपाद प्राणी संघामधला आहे. खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू आणि मधमाशी हे जे प्राणी आहेत या संधिपाद प्राणी वर्गातील आहेत. त्यानंतर मृदुकाय प्राणी संघ. मृदुकाय प्राणी संघ, फायलम मोलस्का त्याला म्हटलं जातं. आता बघा, मृदुकाय या शब्दाचा अर्थ म्हणजे मऊ, बुळबुळीत. या प्राण्यांचं शरीर मऊ असते, बुळबुळीत असते आणि म्हणून त्यांना मृदुकाय प्राणी संघ असं म्हटलं जातं. फायलम मोलस्का असं म्हणतात. आणि हा लक्षात ठेवा, आर्थ्रोपोडा नंतर प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे, हे लक्षात ठेवा. संधिपाद प्राणी जे आहेत, संधिपाद प्राण्यानंतर संधिपाद प्राणी नंबर 1 बरोबर. नंबर 2 ला कोण? मृदुकाय प्राणी संघ. हा प्राण्यांमधील सर्वात मोठा असा संघ आहे नंबर 2 चा. आता हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. पाण्यात सुद्धा राहतात, जमिनीवर सुद्धा राहतात. त्यानंतर जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात असतात. परंतु काही गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात. म्हणजे खाऱ्या पाण्यातही असतात आणि गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात. बहुतेक हे समुद्रामध्ये असतात, पण काही त्यातले गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात. त्यानंतर त्यांच्या शरीराचा विचार केला तर शरीर त्रिस्तरी, देह गुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते. त्रिस्तरी, देह गुहायुक्त, अखंडित आणि मृदू. त्यानंतर गोगलगाई सारखे प्राणी जर सोडले, लक्षात ठेवा, गोगलगाय या संघामध्ये आहे. गोगलगाई सारखे प्राणी जर सोडले किंवा हे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दर्शवते. सर्व प्राण्यांचे शरीर कोणती सममिती दर्शवते? द्विपार्श्व सममिती. यांचे
शरीर डोके, पाय आणि अंतरांग सहती अशा 3 भागात विभागलेलं आहे. अंतरांग सहती म्हणजे विसरल मास, डोके, पाय आणि अंतरांग सहती अशा 3 विभागात किंवा 3 भागामध्ये विभागलेलं आहे. आता अंतरांग सहती प्रवार, मॅन्टल त्याला म्हटलं जातं. या पटली संरचनेने ते आच्छादलेले असून प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त कवच संस्रावित करत असते. त्याला शेल असं म्हटलेलं आहे. गोगलगायमध्ये शिंपलं दिसतं ना आपल्याला, दिसतं का? शिंपला, परत शिंपल्यामध्ये सुद्धा आहे ना, आहे का? हे जे प्रावार असते हे कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच स्रावित करते आणि कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते. कवच हे एकतर शरीराभोवती असेल किंवा शरीरामध्ये असते. तर काहीमध्ये ते नसते, काहीमध्ये ते नसते. हे प्राणी एकलिंगी असतात. हे जे प्राणी आहेत हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ कासव, कालव, त्याला काय म्हटलं, त्या म्हटलेलं त्या ठिकाणी द्विपुट शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस. आता बघा, ऑक्टोपस हा असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. हे लक्षात ठेवायचं. सर्वात हुशार प्राणी कोणता? असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधला सगळ्यात हुशार प्राणी कोणता? ऑक्टोपस. तो स्वतःचा रंग बदलू शकतो. ऑक्टोपस हा स्वतःचा रंग बदलवू शकतो. आणि एक लक्षात ठेवा, ऑक्टोपस पोहणे, सरपटणे आणि चालणे या 3ही प्रकारे हालचाल करू शकतो. तो पोहू शकतो, चालू सुद्धा शकतो आणि सरपटू सुद्धा शकतो. हे या ऑक्टोपसचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा त्यानंतर कंटक चर्मी प्राणी संघ, फायलम इकायनोडर्माटा. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. बघा, हे जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या त्वचेवरती कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात आणि म्हणून यांना कंटक चर्मी प्राणी म्हणतात. म्हणून यांना काय म्हटलं जातं? कंटक चर्मी. म्हणजे त्वचेवरतीच काटे असतात, प्राण्यांच्या त्वचेवरती काटे असतात आणि म्हणून त्यांना कंटक चर्मी प्राणी म्हणतात. आणि हे सर्व प्राणी फक्त समुद्रात आढळतात. लक्षात ठेवायचं. फायलम इकायनोडर्माटा किंवा कंटक चर्म प्राणी संघ जो आहे, या प्राणी संघातले प्राणी फक्त समुद्रात आढळतात. जमिनीवर तुम्हाला एकही आढळणार नाही. यांचं शरीर त्रिस्तरीय असतं. देह गुहायुक्त आणि प्रौढावस्थेत पंचअरीय सममित असते आणि अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममित असते. लक्षात ठेवा. प्रौढावस्थेमध्ये पंचअरीय सममित आणि अळी अवस्थेमध्ये ते द्विपार्श्व सममित असते. अळी अवस्थेमध्ये कोणतं कसं असते? द्विपार्श्व सममित असते. त्यानंतर हे जे प्राणी आहेत हे नलिकापाद, त्याला ट्यूब फीड म्हणतात. नलिकापादाच्या साहाय्याने प्रचलन करतात. ट्यूब फीट, ट्यूब म्हणजे नलिका. आणि नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. हे जे नलिकापाद यांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होत असतो. काही प्राणी स्थानबद्ध असतात. काही प्राणी जे असतात ते काही प्राणी स्थानबद्ध असतात. सेडेंटरी मागच्या तासिकेला आपण शिकलो होतो ना. मागच्या तासिकेला आपण सेडेंटरी म्हणजे स्थानबद्ध प्राणी बघितले होते. आता नंतर यांचे कंकाल कॅल्शियम युक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. कंकाल जे असते ते कॅल्शियम युक्त कंटकी, त्याला स्पाइन्स
आणि पट्टिकांचे म्हणजे ऑसिकल्स किंवा प्लेट्स पट्टिकांचे बनलेले असते. आणि या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मिती क्षमता ही खूपच चांगली असते. त्यानंतर हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. हे जे प्राणी आहेत हे प्राणी बहुतेक, उदाहरणार्थ तारा मासा, सी ऑर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर. यातला बघा आपल्या आकृतीमध्ये तारा मासा दाखवलेला आहे. हा तारा मासा बघा अशा प्रकारे असतो. त्यानंतर सी कुकुंबर, समुद्र काकडी. कुकुंबरचा अर्थ काय होतो? काकडी, बरोबर. त्याचं नाव समुद्र काकडी आहे, सी कुकुंबर. काकडीसारखं मुळात तो दिसत असेल म्हणून त्याला सी कुकुंबर असं नाव देण्यात आलेलं आहे. बघा त्या आकृतीमध्ये आहे का. आणि तिसरं आहे आपल्या याच्यामध्ये दिलेलं सी ऑर्चिन. हे कंटकचर्मी प्राणी संघातले प्राणी आहेत. त्यानंतर तारा मासा जो आहे आपला, तारा मासा, त्याबद्दल लक्षात ठेवा की तारा मासा हा प्राणी विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडतो. शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो. तारा मासा जो आहे हा तारा मासा स्वतःच्या शरीराला तोडतो, त्या शरीराचा भाग वेगळा करून तोडून वेगळा करू शकतो. आणि त्या भागाची, लक्षात ठेवा विशेष म्हणजे त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. तो भाग पुन्हा त्या ठिकाणी निर्माण होतो. विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये तो त्यात करत असतो. त्यानंतर अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ. आता या प्राण्यांचे शरीर तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेले असते: शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. बघा या प्राण्यांचे शरीर जे आहे तुम्हाला बॅलनोग्लॉसस, सायकोग्लासस त्या आकृत्या दिलेल्या आहेत, बरोबर आहे का. आता याच्यामध्ये बघा या प्राण्यांचं शरीर 3 भागामध्ये विभागलेलं आहे. बॅलनोग्लॉसस मध्ये बघा शुंड, त्यानंतर गळपट्टी, त्याला कॉलर म्हणतात. दुसरा भाग कोणता आहे? गळपट्टी, त्याला काय म्हटलं जातं? कॉलर. आणि तिसरा आहे प्रकांड, त्याला ट्रंक म्हणतात. हा प्रकांड, त्याला काय म्हटलं जातं? ट्रंक. म्हणजे या प्राण्यांचं शरीर 3 भागामध्ये विभागलेलं असतं: शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. त्यानंतर नंबर 2, फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो. लक्षात ठेवायचं या प्राण्यांच्या फक्त शुंडामध्येच पृष्ठरज्जू असतो आणि म्हणून त्याला अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. लक्षात ठेवा. पूर्ण शरीरामध्ये त्या ठिकाणी पृष्ठरज्जू तुम्हाला दिसणार, इतर भागामध्ये पृष्ठरज्जू दिसणार. मग पृष्ठरज्जू फक्त कुठे असतो? फक्त शुंडामध्ये, त्या ठिकाणीच पृष्ठरज्जू असतो आणि म्हणून यांना, या प्राण्यांना काय म्हटलेलं आहे? अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी. त्यानंतर बघा हा एक अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो की ह्या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉर्न कृमी म्हणतात. या प्राण्यांना ॲकॉर्न कृमी म्हणतात. हे जे प्राणी आहेत या प्राण्यांना ॲकॉर्न कृमी म्हणतात. त्यानंतर हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. सागर निवासी प्राणी आहेत आणि वाळूमध्ये बिळे करून राहतात. हे जे प्राणी आहेत हे सागर निवासी प्राणी आहेत आणि वाळूमध्ये बिळे करून. श्वसनासाठी यांना 1 ते अनेक कल्लाविदरी असतात. श्वसन कल्लाविदरांच्या सहाय्याने करत असतात. त्यांना 1 किंवा अनेक अशी कल्लाविदरी असतात. त्यानंतर हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी असू शकतात. उदाहरणार्थ बॅलनोग्लॉसस आणि सायकोग्लासस. हे 2 आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले. बॅलनोग्लॉसस हा आहे, सायकोग्लासस हा आहे आणि हा बॅलनोग्लॉसस आहे. तर अशा प्रकारे हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी असू शकतात. उदाहरणार्थ बॅलनोग्लॉसस आणि सायकोग्लासस. आता लक्षात ठेवा, अजून एक लक्षात ठेवा बॅलनोग्लॉससच्या बाबतीमध्ये, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलनोग्लॉसस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी. बघा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलनोग्लॉसस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी
आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात, म्हणजे कनेक्टिंग लिंक. बघा लक्षात ठेवा, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलॅनोग्लॉसस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हटलं जातं. हा या दोन प्राण्यांमधला दुवा आहे. कोण? बॅलॅनोग्लॉसस, कनेक्टिंग लिंक. आणि हा प्राणी दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो. हा जो प्राणी आहे बॅलॅनोग्लॉसस, हा बॅलॅनोग्लॉसस असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे सुद्धा थोडे गुणधर्म दर्शवतो आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांचे सुद्धा थोडे गुणधर्म दर्शवतो. आणि म्हणून या प्राण्याला काय म्हटलेलं आहे की असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा. आणि हा प्राणी वरील दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दर्शवत असतो.